नमस्कार. आता कला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ही रांगोळी बघायची आहे. तर बघा, इथे आपण दोन कलर कॉम्बिनेशनमध्ये ही रांगोळी दाखवलेली आहे. एक आहे पांढरा आणि ब्राऊन कलरमध्ये आणि दुसरा आहे व्हाईट आणि ऑरेंज कलर. तर दोन्ही कलर कॉम्बिनेशन सुंदर दिसत आहेत. तर याच्यामध्ये ना ही जी रांगोळी आहे याच्यामध्ये जी फुलं दाखवलेली आहेत, पहिले आपल्याला ती बनवून घ्यावी लागतील. त्यानंतर त्यांना जॉईंट करायचं आहे. चला तर मग ही फुलं कशी बनवायची आहेत ते बघून घेऊया. अशी आपल्याला टोटल 6 एका रंगाचे आणि एक वेगळ्या रंगाचं फूल बनवून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर सगळ्यात आधी एका वायरमध्ये 5 नंबरचे 6 ऑरेंज कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि गाठीजवळच्या मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. म्हणजे जो सेंटरचा गोल भाग असतो तो तयार होतो. तर बघा, इथे 6 मोत्यांचा एक गोल तयार झालेला आहे. त्यानंतरनं 1-2 मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे, जेणेकरून हा जो गोल आपण बनवलेला आहे तो अगदी व्यवस्थित टाईट बनतो. आता नेक्स्ट आपल्याला इथे 5 पांढऱ्या कलरचे मोती यूज करायचे आहेत. 5 पांढऱ्या कलरचे मोती ओवून घ्यायचे. तर तुम्ही ज्या कोणत्या कलर कॉम्बिनेशनमध्ये बनवणार असाल ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा, अशा प्रकारे हे 5 मोती ओवल्याच्या नंतरनं ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली होती ऑरेंज कलर, त्या मोत्यातनं सुई काढायची आणि त्याच्या समोरच्या एका ऑरेंज कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे. त्यानंतरनं 4 पांढऱ्या कलरचे मोती ओवून घ्यायचे आणि मागचा एक पांढरा आणि त्याच्या खालचे 2 ऑरेंज कलरचे मोती, मागचा एक पांढरा आणि खालचे 2 ऑरेंज कलरचे मोती, अशा टोटल 3 मोत्यातनं सुई काढायची. आता आपल्याला ही प्रोसेस रिपीट करत जायची आहे आणि 4-4 पांढरे मोती ओवत जायचे आहेत. 4 पांढरे मोती ओवून घ्यायचे, मागचा एक पांढरा आणि खालचे 2 ऑरेंज कलरचे मोती, असे टोटल 3-3 मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आणि ही प्रोसेस रिपीट करत जायची आहे. ठीक आहे. तर अशी जी आहे आपली आकृती अशी तयार होईल. आता शेवटची पाकळी बनवायची आहे. तर शेवटच्या पाकळीसाठी आपल्याला पहिले ऑरेंज कलरच्या मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतरनं आता इथे 2 पाकळ्या बाजूबाजूला आहेत. तर एका पाकळीतल्या एका पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतर 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आणि त्याच्या मागची जी पाकळी आहे त्या पाकळीतला एका पांढरा मोती, त्यानंतर त्याच्या खालचा ऑरेंज आणि त्यानंतरनं समोरच्या पाकळीतला जो पांढरा मोती होता त्या पांढऱ्या मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. तर बघा, इथे असं 6-6 मोत्यांचे हे गोल जे आहे ते फूल जे आहे ते तयार झालेलं आहे. आता आपण वरती जो पांढरा मोती आहे त्या मोत्यातनं सुई काढून घेतलेला आहे आणि आता इथे आपल्याला 4 ऑरेंज कलरचे मोती ओवायचे आणि बघा, मागच्या 2 पांढऱ्या मोत्यातनं खालची जी लाईन आहे ना त्यातल्या सेंटरच्या 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतरनं आता आपल्याला सुई समोर 3ऱ्या पांढऱ्या मोत्यापर्यंत घेऊन जायची आहे. 3ऱ्या पांढऱ्या मोत्यापर्यंत घेऊन गेल्यावर 4 ऑरेंज कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि खालची 2 पांढरे मोती, बघा 3ऱ्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढली होती आपण, तर त्याच्या मागचा एक आणि तो एक, अशा टोटल 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई ओवायची. आणि आता प्रत्येक पांढऱ्या लाईनवर आपल्याला हे असे ऑरेंज कलरच्या पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत. आता ही शेवटची पाकळी जी आहे ती बनवून दाखवत आहोत. सेम प्रोसेस आहे. पांढऱ्या लाईनवर 3ऱ्या मोत्यापर्यंत जायचं, 4 ऑरेंज कलरचे मोती ओवायचे आणि मागच्या खालच्या 2 मोत्यातनं सुई काढायची आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, सुई समोर जे ऑरेंज कलरचे मोती आहेत तर 2 ऑरेंज कलरच्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे 2 ऑरेंज कलरच्या मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतरनं आता इथे आपल्याला 5 ऑरेंज कलरचे मोती ओवायचे आहेत आणि मागचा जो एक मोती आहे त्या मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. त्यानंतरनं समोरच्या एका ऑरेंज कलरच्या मोत्यातनं सुई काढायची आणि आता इथे आपल्याला परत 4 ऑरेंज कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत. बघा, सेम कलर आहे. 4 ऑरेंज कलरचे मोती ओवून घ्यायचे आणि आता जो 6चा गोल बनला होता त्यातला एक आणि ज्या मोत्यातनं आत्ता आपण सुई काढली होती तो एक, अशा 2 मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची. आता आपल्याला सुई फिरवायची आहे आणि ती जी समोरची जी पाकळी आहे ऑरेंज कलरची त्याच्यातला जो दुसरा ऑरेंज कलरचा मोती आहे वरच्या दिशेचा, त्या मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतर परत मागचीच प्रोसेस रिपीट करायची आहे. 5 ऑरेंज कलरचे मोती ओवून घ्यायचे, त्या एका मोत्यातनं सुई काढून घ्यायची. त्या एका मोत्यातनं सुई काढल्यावर समोरचा जो एक मोती आहे ऑरेंज कलरचा त्या मोत्यातनं सुई काढायची. आता इथे 4 ऑरेंज कलरचे मोती यूज करायचे, ओवून घ्यायचे आहेत आणि मागच्या 2 म्हणजेच आत्ता जो 6चा गोल बनला तो एक आणि खालचा एक गोल, ह्या 2 मोत्यातनं 2 ऑरेंज कलरच्या मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतरनं आता बघा, प्रत्येक पाकळीवर आपण सेम तीच प्रोसेस केलेली आहे. जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तसं करून घ्यायचं. त्यानंतरनं आता बघा, शेवटच्या पाकळीवर काय करायचं, समोरच्या
ऑरेंज कलरच्या मोत्यातनं आपण इथे सुई काढून घेतलेली आहे. आता आपल्याला एक पांढऱ्या कलरचा मोती ओवायचा आणि समोरच्या पाकळीला जोडून घ्यायचा आहे. जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला 6 मोत्यांचा गोल बनवत हे असं जोडून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर बघा जसं ह्या 2 पाकळ्यांना जोडून घेतलं सेम तसंच आपल्याला ह्या सर्वही पाकळ्यांना एका पांढऱ्या मोत्यानं जोडून घ्यायचं आहे. तर तुम्हाला जर हे जोडून घ्यायचं असेल किंवा नसेल तर तो तुम्ही ऑप्शनलमध्ये ठेवू शकता. जर जोडून घेतलं नाही तरी पण हे जे फूल आहे, ही जी रांगोळी आहे ती बनून तयार होणार आहे. तर बघा अशा प्रकारे आपल्याला एक एक पांढरा मोती इथे जोडत ओवत जायचा आहे आणि ह्या ज्या पाकळ्या आहेत ते जोडून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. तर बघा हे जे आहे आपलं फूल जे आहे अशा कलरचं दिसणार आहे. त्यानंतरनं आता आपल्याला इथे व्यवस्थित त्याला हे शेवटचं एक जी पाकळी आहे ती जॉईन करून दाखवत आहोत. ती जॉईन केल्याच्या नंतरनं व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचं आणि गाठ मारून घ्यायची आहे. ठीक आहे. म्हणजे आपलं हे एक फूल जे आहे ते तयार होतं. आता आपल्याला अशाच सेम डिझाईन सेम कलरची 6 फुलं बनवायची आहेत आणि एक फूल बनवायचं आहे कॉन्ट्रास्ट कलरमध्ये. म्हणजेच जिथे पांढरे मोती वापरले तिथे ऑरेंज कलर आणि जिथे ऑरेंज वापरला तिथे पांढरा कलर. ठीक आहे. तर बघा अशा प्रकारे हे आपण 6 फुलं एका रंगाची आणि एक फूल कॉन्ट्रास्ट कलरमध्ये बनवलेलं आहे अपोजिट कलरमध्ये. आता आपल्याला हे काय करायचं आहे, प्रत्येक पाकळीसमोर एक एक पाकळी येईल असं ठेवून घ्यायचं आहे. बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे 6 पाकळ्यांसमोर 6 फुलं ठेवून घ्यायची आहेत आणि आता ह्या सगळ्यांना आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. तर जॉईन करण्यासाठी आपल्याला वरची जी लाईन आहे त्यातल्या 3ऱ्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची आहे. वरच्या लाईनचे जी ऑरेंज कलरची जी लाईन आहे त्यातल्या 3ऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे. बघा इथे व्हिडिओ आपण झूम करून दाखवलेला आहे. बरोबर 3ऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. त्यानंतर आता समोरची पाकळी जी आहे दुसऱ्या फुलाची एक साईडची पाकळी आपल्याला जोडायची आहे. तर सगळ्यात आधी आपण एक पांढरा मोती ओवून घ्यायचा. त्यानंतरनं जे दुसरं फूल आहे त्यातल्या 3ऱ्या मोत्यातनं सुई काढायची. ठीक आहे. 3रा म्हणू शकता किंवा दुसरा म्हणू शकता इकडच्या साईड. त्यानंतरनं समोरच्या 2 मोत्यातनं सुई काढायची आणि एक पांढरा मोती ओवायचा आणि खालचे जे ऑरेंज कलरचे मोती आहेत त्यातल्या 2 ऑरेंज कलरच्या मोत्यातनं आपल्याला इथे सुई काढून घ्यायची आहे. तर बघा इथे आपण ह्या 2 पाकळ्या म्हणजे ऑरेंज पाकळी आणि पांढरी पाकळी अशी जोडून घेतलेली आहे. आता आपल्याला सुई समोर फिरवत न्यायची आहे. जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे मोत्यांमधनं फिरवत 3ऱ्या ऑरेंज कलरच्या मोत्यापर्यंत घेऊन जायचं वरच्या लाईनच्या. ठीक आहे. सगळ्यात वर जी लाईन आहे त्यातल्या 3ऱ्या ऑरेंज कलरच्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. आता इथे परत आपल्याला नेक्स्ट दुसरं फूल जोडायचं. त्यासाठी पहिले एक पांढरा मोती ओवून घ्यायचा. दुसऱ्या फुलाच्या एका पाकळीतल्या 2 मोत्यातनं सुई काढून घ्यायची. त्यानंतरनं एक पांढरा मोती ओवून घ्यायचा आणि ते जे ऑरेंज कलरचे मोती आहेत 2ऱ्या नंबरचा आणि 3ऱ्या नंबरचा ह्या 2 मोत्यातनं सुई काढून घ्यायची. तर बघा अशा प्रकारे आपल्याला ह्या सर्व पाकळ्या ज्या आहेत ते एकमेकांना जॉईन करून घ्यायच्या आहेत. ह्या 6ही पाकळ्या सेंटरच्या फुलाला आपल्याला जॉईन करून घ्यायच्या आहेत. तर जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे अगदी त्याप्रमाणे खूप सोप्या आणि इझी पद्धतीने ही जी आहे पाकळ्या ज्या आहेत ते एकमेकांना जॉईन होऊन जातील. बघा आता हे फुलं तुम्ही सेपरेट ठेवून वेगवेगळे डिझाईन्स देखील बनवू शकता किंवा असं जॉईन करून एकच मोठी रांगोळी देखील बनवू शकता. ठीक आहे. बघा हा शेवटचा जो फूल आहे तो आपण इथे असं जॉईन करून दाखवत आहोत. तर सेम एकदा इथे पांढऱ्या मोतीऐवजी तुम्ही दुसऱ्या कोणत्या कलरचा मोती देखील यूज करू शकता. पण मोती मात्र सर्व सेम साईजचेच असावेत. आता आपल्याला काय करायचं आहे, आता बघा खाली ऑरेंज कलरच्या पाकळीला तर हे फूल आपण जॉईन केलेलं आहे. पण आता जे साईडची जी पाकळ्या आहेत साईडचे जे पाकळ्या आहेत प्रत्येक फुलाच्या त्यांना देखील सेम मागच्या वेळेसच्या पद्धतीने आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. जसं व्हिडिओमध्ये दाखवलं त्याप्रमाणे एका पाकळीच्या सर्वात वरती जी लाईन येते त्यातल्या 3ऱ्या मोत्यातनं सुई काढायची. एक पांढरा मोती ओवायचा. त्यानंतरनं दुसऱ्या पाकळीतल्या 2 मोत्यातनं सुई काढायची. परत एक पांढरा मोती ओवायचा आणि मागच्या पाकळीतल्या 2 मोत्यातनं सुई काढून घ्यायची. आता इथे तुम्ही गाठ मारून धागा कट करून दुसऱ्या फुलाकडे जाऊ शकता का किंवा फिरवतही नेऊ शकता. पण फिरवत न्यायला थोडासा वेळ लागू शकतो. त्यामुळे डायरेक्ट गाठ मारायची आणि धागा कट करायचा आणि सेम प्रोसेस प्रत्येक पाकळीवर आपल्याला करायची आहे. तर अशा प्रकारे सेंटरला तर आपण जोडून घेतलेलंच आहे पण साईडला देखील ही जी फुलं आहेत ते जोडून घ्यायची आहे.
जेणेकरून ही रांगोळी जी आहे ती अगदी व्यवस्थित दिसेल. तर बघा व्हिडिओमध्ये आपण अशा प्रकारे गाठ बांधून दोरी कट न करता डायरेक्ट कसं जायचं आहे ते दाखवलेलं आहे. तर तुम्ही ही पद्धत यूज करू शकता किंवा डायरेक्ट तिथल्या तिथे गाठ मारायची आणि धागा कट करून टाकायचा आणि नव्या पाकळीला डायरेक्ट जॉईन करून घ्यायचं. तर तसं पण करू शकता, असं पण, दोन्ही ऑप्शन्स तुमच्याकडे अवेलेबल आहेत. तर बघा आता इथे जे एक पांढरा मोती आपण यूज करत आहोत जॉईन करायला, तर तिथे तुम्ही गोल्डन मोती किंवा ऑरेंज कलरचा मोती देखील यूज करू शकता. ते पूर्ण तुमच्यावर डिपेंड आहे. तर तुम्ही कशा डिझाईनचे, कोणत्या कलर कॉम्बिनेशनमध्ये हे फूल बनवणार आहे, ही रांगोळी बनवणार आहेत, ते आम्हाला व्हॉट्सॲपवरती नक्की पाठवा. तर बघा ही अशी फायनल लूक आहे या रांगोळीचं. बनवून आपली तयार झालेली आहे रांगोळी. एक्स्ट्रा धागा जो आहे तो कट करून घ्यायचा आणि व्यवस्थित त्याला जाळून घ्यायचा आहे. तर ही अशी जी फायनल रांगोळीचं लूक आहे ते दिसत आहे. तुम्हाला आजची ही कलाकृती, सोपी सुंदर अशी जी रांगोळी आहे ती कशी वाटली आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि आमचं चॅनल आवडल्यास, चॅनलवरचे व्हिडिओज आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.